इथे मी घेतलेली आहे 8 दिवस साठवलेली साय आणि आता याचं मी लोणी काढणार आहे. तर ती मी 2 बॅचमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहे. तर यामध्ये एक्स्ट्रा पाणी जास्त अजिबात घालायचं नाही, थोडंसंच पाणी घालायचं आणि अशा प्रकारे फिरवून घ्यायचं. लगेचच आपल्याला त्याचं लोण्याचा गोळा निघून येतो, बघू शकता. तर 2 बॅचमध्ये मी काढून घेते. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे अगोदर. आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायची साय, म्हणजे ते छान गार असल्यामुळं झटपट आपलं लोणी निघतं. तर ॲक्च्युली मी ही साय नुसती दररोजची मी काढून ठेवायची आणि ज्या दिवशी करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी यामध्ये मी 1 चमचा दही घालून बाहेर मी काढून डबा ठेवला होता, जेणेकरून मग ते छान सेट होतं, आंबट पण होतं आणि आपलं लोणी छान निघतं. तर असा पूर्णपणे गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता दोन्ही बॅच आपले करून झालेले आहे आणि जो काही गोळा एकत्र करून घ्यायचा आपल्याला, लगेचच तो गोळा एकत्र होतो आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा छान असं बुडवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते निघून जातं, त्यामधलं ताक वगैरे. आणि हे जे बाकी घालून घेतलेलं आहे ते ताक खूप छान लागतं, आंबट, थोडंसं आंबट असतं, त्यामुळे त्याची तुम्ही कढी वगैरे पण करू शकता. आणि या लोण्याच्या गोळ्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि झाकून ठेवणार आहे. मी हे सकाळी लोणी केलं आहे आणि संध्याकाळी मी कढवणार आहे. तसं 1 दिवस तुम्ही ठेवून जरी लोणी कढवून घेतलं तर खूप छान तूप तयार होतं, त्यामुळे थोडा वेळ ठेवायचं. जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच केलं तरी चालेल, परंतु जर असेल तर तुम्ही नक्की ठेवा. तर मी सकाळी केलं होतं त्यामुळे मी बाजूला ठेवून दिलं होतं आणि संध्याकाळी मी हे आता त्याचं तूप तयार करणार आहे. तर त्यासाठी पॅनमध्ये गोळा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता पॅन गरम आहे, त्यामुळे लगेचच विरघळायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे झटपट ते एकदम बाहेर येतं, म्हणजे वितळायला सुरुवात झाल्यामुळं. त्यामुळं नाही जर जवळ असाल तर तुम्ही मोठा गॅस ठेवून सतत हलवत राहिलं तरी चालेल. तर अगदी 5 मिनटातच बघू शकता छान ते पूर्ण विरघळलं आणि लगेचच तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. 5 ते 7 मिनटात ही प्रोसेस होते पहिली आणि त्यानंतर तूप सुटायला सुरुवात होते आणि तिथूनही 5 मिनटातच लगेचच तूप तयार होतं. सतत हलवत राहायचं आणि गॅस मी आता मोठाच ठेवलेला आहे. तर खूप झटपट हे तूप होतं आणि अजिबात त्यामध्ये जो काही चोथा असतो जास्त राहत नाही, त्यामुळे ही ट्रिक मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर बिना लोणी काढताही मी तूप केलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. बघू शकता आता तूप आपलं ऑलरेडी तयार झालं आहे. त्याचे बुडबुडे कमी होतात आणि आवाजही त्याचा कमी व्हायला लागतो. त्यावेळी आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे. आणि आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त असं आपलं तूप तयार झालं आहे आणि माझ्या तुपाचा जो डबा होता त्यामध्ये थोडंसं तूप आहे, त्यामध्येच मी हे काढून घेते तूप. तर खूप मस्त तूप तयार होतं. तर तुम्ही यामध्ये वेलची किंवा तुळशीची पानंही घालू शकता ज्यावेळी तुम्ही कढवून घेत असता तूप, त्याने एक छान फ्लेवर येतो तुपाला. तर खूप कमी चोथा हा राहतो. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही तूप करून बघा आणि आवडलं तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत.